छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये भीषण रेल्वे अपघात झालेला आहे। पॅसेंजर ट्रेनला मालगाडीने टक्कर दिली आहे। ट्रेनचे अनेक डबे त्यामुळे रुळावरून घसरले। अनेक जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे। बिलासपूरमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली। पॅसेंजर ट्रेनला मालगाडीने मागून धडक दिली आणि त्यात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। बिलासपूरमध्ये भीषण रेल्वे अपघात झालेला आहे। छत्तीसगडमधली ही घटना मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनची एकमेकांना धडक बसल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। शिवाजी, छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यामधील ही घटना आहे। बिलासपूरमधील पॅसेंजर ट्रेन एका मालगाडीवरती थेट टक्कर झालेली आहे। या टक्करीमध्ये साधारण काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। साधारण 4 वाजताची ही घटना आहे आणि ज्या पद्धतीची ही दृश्य आहे त्यावरून कळतंय की अपघात किती तीव्रता किती जोराची असेल, कारण काही डबे जे आहेत पॅसेंजर ट्रेनचे ते पूर्णपणे खराब झालेले आहेत आणि ते मालगाडीवरती चढल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत या सगळ्यामुळं काही जे डबे आहेत ते पटरीवरून खाली पडलेले आहेत, रेल्वे रुळावरून खाली आलेले आहेत। आणि दुसरी मुद्दा म्हणजे पॅसेंजर ट्रेन थेट जी मालवाहतूक ट्रेन होती त्याच्यावरती डबे चढल्याचं पाहायला मिळते। त्यामुळं ही घटनेची तीव्रता मोठी आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये अद्यापर्यंत रेल्वेकडनं कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये की अपघातामध्ये किती लोकांचा मृत्यू झालाय, अपघात कशामुळे झालाय या संदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र रेल्वे अपघाता संदर्भामध्ये निवडणूक जर आपण पाहिलं तर रेल्वेकडनं काही नंबर जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। हेल्पलाईन नंबर चंपा स्टेशन, रायगड स्टेशन आणि पेंट्रा रोड या संदर्भामध्ये हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेले आहे आणि लोकांना या संदर्भामध्ये थेट माहिती घेण्याची सांगण्यात आलेलं आहे। आता या सगळ्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकांची माहिती ज्या पद्धतीने मिळते आहे त्यानुसार काही लोक जखमी असल्याची माहिती मिळत आहे। काही लोक तिथे उपचारासाठी रस्त्यावरती पडलेले आहेत, रेल्वे रुळावरती, अशी देखील माहिती मिळत आहे। तर हा अपघात घडली आहे छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये। तिथे आता तातडीने मदत कार्य देखील सुरू झालं असेल। पुढे काय अपडेट येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।